नमस्कार. आता मी या धर्माबादपासून काही अंतरावर असलेल्या पाटोदा भवानी या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावच्या शिवारामध्ये माझ्यासोबत संतोष बामन पाटील हे माझ्यासोबत आहेत, जे की एक आधुनिक शेतकरी आहेत, युवा शेतकरी आहेत. आणि या आधुनिक शेतकऱ्याने, या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये एक नवी क्रांती करून दाखवलेली आहे. त्यांच्या या 22 एकर शेतीमध्ये वेगवेगळी पिकं या ठिकाणी केलेली आहेत. आपल्या समोरच कोबीचं पीक आहे. या ठिकाणी 3 प्लॉट वेगवेगळे त्यांनी टोमॅटोचे घेतलेले आहेत. भूमिका नावाचा या ठिकाणी टमाटा आहे. पुढे आपण जर पाहाल तर त्या ठिकाणी साहू टमाटा आहे आणि या बाजूला ब्रह्मा हा टमाटा आहे. असे 3 प्रकारचे वेगवेगळे टमाटे त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर पुढच्या शेतामध्ये आणखी खरबूज केलेला आहे आणि खूप सारी ते चांगली शेती केलेली आहे. वेगवेगळे प्रकार या ठिकाणी केलेले आहेत आणि या शेतीमधून आपल्या इतर शेतकऱ्यांना काही चालना मिळावी, काही नवीन माहिती मिळावी म्हणून आम्ही आज त्यांच्यासोबत या ठिकाणी बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत. कृषी वार्ता या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही महाराष्ट्रातील आपल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागामध्ये जी वेगवेगळी पिकं घेतली जातात त्या पिकाची माहिती देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि त्याचप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी या बामन पाटील यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांच्या शेतीची एक आयडिया, एक नवं तंत्र आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. पाटील साहेब, मला सांगा, आता हे टोमॅटोचं उत्पादन किती महिन्यानंतर सुरू होतं? हे 2.5 महिने लागते याला कम्प्लीट. 70 ते 75 दिवसामध्ये आपला पहिला तोडा चालू होतो. पहिला तोडा लागवडीपासून 75 दिवसाला किमान चालू होतो. आणि किती तोडे होत असतात मग असे? जवळपास 2 महिने कंटिन्यू मध्ये माल धरल्याच्या नंतर 2 महिने कंटिन्यू मध्ये हे प्लॉट चालते. हो, म्हणजे आता यावरती यापूर्वी याचं कुठलं पीक होतं या टोमॅटोचं? सोया होता, पूर्ण सोया होता. आणि सोया काढल्याच्या नंतर तुम्ही टोमॅटोची रोपं आणलेली आहेत आणि या पद्धतीने तुम्ही त्याची लागवड केलेली आहे. 3 प्रकार वेगवेगळे आहेत. ते कुठले कुठले प्रकार आहेत आणि किती उत्पादन निघणार आहे मग आपल्याला? याच्यामध्ये आपण 3 एकर मध्ये जवळपास 3 व्हरायटीचा प्रयोग केलेला आहे आणि त्या अंदाजे आपल्याला एकरला जवळपास 1700-1800 कॅरेट माल निघतोय. एका एकर मध्ये एका तोड्यामध्ये? एका एकर मध्ये पूर्ण तोडे 1700 ते 1800 कॅरेट माल निघतो पूर्ण. आणि मग आता हे जे 3 व्हरायटी तुम्ही लावलेल्या आहे, या 3 व्हरायटीत कोणत्या व्हरायटीला किती मग तुम्हाला चांगली व्हरायटी, सरस व्हरायटी कोणती वाटली? कोणत्या व्हरायटीचं काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला चांगलं? ह्या 3 व्हरायटीपैकी साहो तर जुनी व्हरायटी आहे, चांगलीच आहे खूप. त्यानंतर ब्रह्मा ही खूप चांगली व्हरायटी आहे आणि हे नवीन व्हरायटी आलेली आहे भूमिका. हा, हे पण चांगलीच आहे. याचं फळ मोठं आहे का मग जास्त? काय नाही, ब्रह्मा सीडचं फळ याच्यापेक्षा जाड येते, याचं फळ थोडंसं साधारण येते. मग चवीला कसं आहे भूमिका? चवीला एक नंबर. मग मार्केटमध्ये चांगला भाव कुठल्या ह्या 3 व्हरायटी पैकी कुठल्याला भाव मिळतो? साहो आणि भूमिका. जाड असल्यामुळं आणि थोडं गावरान टाईप असल्यामुळं त्या व्हरायटीला जास्त मागणी असते मार्केटमध्ये. या ठिकाणी आपण बघतोय की एका घोसामध्ये जवळपास 5, 7, 10 टोमॅटो पर्यंत एक घड या ठिकाणी लागलेले आहेत आणि एका झाडाला मला वाटतं 5 किलोच्या पुढे उत्पादन मिळेल. 5, 7, 10 किलो पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. आणि एकरी उत्पादन याचं जे आहे ते किती टनापर्यंत जाईल आता मग? हे जवळपास आपण कॅरेट हिशोबच 1700-1800 कॅरेट जरी धरलं, जवळपास आपल्याला 3 एकर मध्ये 5000 कॅरेट अपेक्षित. 3 एकर मध्ये 5000 कॅरेट एवढा यांचा माल या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि लागवडीपासून याचा पूर्ण कालावधी या पिकाचा किती असणार आहे मग? पूर्ण लागवडीपासून ते जवळपास 4 महिने ते 4.5 महिने. 4 ते 4.5 महिन्यामध्ये आपल्याला किती कॅरेट मिळणार आहे तिथून? 5000 कॅरेट. 5000 कॅरेट मिळणार आहेत. आणि आता सध्याचा कॅरेटचा भाव काय चाललेला आहे? आता सध्या 200 ते 250 मार्केटला आता सध्या चालू आहेत. म्हणजे सरासरी तुमचं किती याच्यातून कमाई होणार आहे मग आता? जवळपास 5000 कॅरेट म्हणजे 3 एकर मध्ये आपल्याला जवळपास 200 प्रमाणे जरी धरलं तर 10 लाख रुपये उत्पन्न आपलं होईल 3 एकर मध्ये. 3 एकर मध्ये बघू शकतोय आपण या ठिकाणी या बामन पाटील यांचे चिरंजीव आहेत. ते सांगतायत की ते 4 महिन्याचं पीक आहे सरासरी आणि या 4 महिन्याच्या पिकामध्ये सरासरी उत्पादन किती निघणार आहे याचा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्यामधून 10 लाख रुपयाचं उत्पादन हे 4 महिन्यामध्ये आपल्या हाती येणार आहे.
म्हणून शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. ही भूमिका आहे, ब्रह्मा आहे आणि साहू आहे, अशी 3 प्रकारची टोमॅटो शेती या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि टोमॅटोचं उत्पादन चांगलं निघण्यासाठी, याला किडी होऊ नये त्यासाठी काय काय फवारणी घेता मग आपण? त्यासाठी सोलर ट्रॅप वगैरे, चिकट सापळे या ठिकाणी लावलेले दिसत आहेत तुम्ही. त्याच्यानंतर सापळे, चिकट सापळे, सोलर ट्रॅप आहे. त्याच्यानंतर कीटकसाठी स्प्रे वगैरे आणि खालून वॉटर सोल्बर वगैरे चालत, वॉटर सोल्बर वगैरे देत आहेत. आता या बेडवरती मग तुम्ही दुसरं कुठलं पीक आणखी घेणार का नंतर? नाही, टोमॅटो एक असं पीक आहे की याला ताकद भरपूर लागते. जमिनीतला ते पूर्ण खाद्य काढून घेते ते. टोमॅटो सारख्या पिकाला ताकद लागल्यामुळं त्या बेडवर सदासजी एकच पीक येतोय. मग बाकी असेल तर 2 पिकं घेऊ शकतो आपण. म्हणजे आता हे फेब्रुवारी मार्च मध्ये हे पूर्ण प्लॉट काढून होणार आहे आणि त्यानंतर जूनची तयारी तुमची पुन्हा चालणार. मग काय पुढचं काय प्लॅनिंग आहे या शेतीवरती, काय घ्यायचं पुन्हा नंतर? सध्या नाही, सध्या आम्ही एकच पीक घेतो त्याच्यात, कारण रस्ते नसल्यामुळं आणि हे थोडं अवजड पीक असल्यामुळं सोया घेणार. मग आणि सोयाच्या नंतर परत अशा प्रकारचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण यामधून एक बोध घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे जर 10 एकर जमीन असेल तर 10 एकर जमिनीमध्ये एकच पीक न घेता या 10 एकर जमिनीमध्ये 2-3 वेगवेगळी पिकं घ्यावीत. त्यांनी आपण या ठिकाणी आल्यावर पाहिलं की त्यांनी या ठिकाणी कोबी केलेली आहे, या ठिकाणी टोमॅटो केलेला आहे. टोमॅटो सुद्धा 3 प्रकारचा केलेला आहे. टोमॅटोला वेगळा भाव मिळणार, या कोबीला वेगळा भाव मिळणार. म्हणजे कुठल्या तरी पिकाला चांगला भाव मिळणार, कुठलं तरी पीक चांगलं येणार, जेणेकरून आपलं वार्षिक तोट्यात काही नियोजन जाणार नाही. वार्षिक आराखडा, जो आर्थिक आराखडा आहे त्याने नियोजन केलेला, तो आपला पूर्ण व्हावा म्हणून त्याने 2-3 प्रकारची पिकं या ठिकाणी घेतलेली आहेत आणि त्यामधून नवे नवे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत. कोबी कसं झाला मग तुमचा? आता गोबीला दर कमी असल्यामुळं आपण तेवढी फार झालं नाही, फेल झाल्यासारखी झाली समजा. बरोबर, म्हणजे ते जर फेल गेलं तर तुमचं हे टोमॅटो चांगलं चालणार आहे. मग आता टोमॅटोला तुम्हाला समाधानकारक भाव मिळतोय का? सध्या तर रेट कमी आहेत, तरी पण 200-300 पर्यंत रेट चाललं. भविष्यामध्ये वाढतील असे अपेक्षा आहे. 200च्या पुढे चालणार, 200-300च्या रेंज मध्ये टोमॅटोला भाव मिळेल असं वाटतं तुम्हाला? आणि आज रोजी तुमच्या शेतामध्ये हे जे 3 पिकं उभं आहेत त्यापैकी तुम्हाला टोमॅटो कडून मोठी अपेक्षा आहे. टोमॅटो हे आपल्याला चांगलं उत्पादन देईल असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही टोमॅटो मध्ये देखील 3 वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी केलेल्या आहेत. आधुनिक शेती, आधुनिक शेतकरी आणि आता नवा युवक, नवी जी पिढी आहे ही जरी शेतीपासून दूर जाते असं आपल्याला वाटत असलं तरी जर दुसरी बाजू आपण पाहिली तर काही युवा शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून येत आहेत. या संतोष पाटलांसारखे अनेक युवक आपल्या शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेऊन एक उत्पन्नाचा उच्चांक करत आहेत. यावर्षी त्यांना हे टोमॅटोतून मिळणारं जे उत्पादन आहे ते नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. ही टोमॅटो शेती त्यांना 100% परवडलेली असणारच आहे. त्यामुळं आपण या टोमॅटोची माहिती त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि आपल्या न्यूज ऑन महाराष्ट्राच्या कृषीविषयक बातम्यांमध्ये आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आपण त्यांच्या शेतावरती आलो, त्यांनी आपल्याला या पूर्ण पिकाची माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. आणि ज्यावेळी आम्ही पुन्हा या ठिकाणी येऊ त्यावेळी या टोमॅटोला तुम्हाला नफा किती राहिला, खर्च किती आला होता आणि तुमचा काय अंदाज आहे, किती खर्च होईल आणि नफा किती राहील, किती गणित मांडलंय तुम्ही सध्या? जवळपास 3 ते 4 लाख रुपये आपल्या शेवटपर्यंत त्याचा खर्च राहील आणि त्यानंतरचा येणारा जो आहे तो नफा आहे. म्हणजे 60-40चं त्यांनी गणित लावलेलं आहे. जर 10-11 लाखाचं उत्पादन झालं तर त्यातले 3-4 लाख रुपये खर्चामध्ये जातील. पूर्ण टोटल खर्च जाऊन जे शिल्लक राहणार आहे तो नफा आहे. 4 महिन्यामध्ये 6 लाखाचा नफा त्यांनी गृहीत धरलेला आहे आणि मला वाटतं की यापेक्षा सुद्धा नफा त्यांना पुढे राहू, चांगला मिळो नफा. आणि त्यांच्या या टोमॅटो शेतीला आमच्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नंतर जेव्हा आम्ही पुन्हा या भागामध्ये येऊ त्यावेळेस पुन्हा पुढच्या माहितीसाठी आम्ही तुमच्याशी संपर्क साधूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र. कॅमेरामन गणेश थोरात यांच्यासह मी रामदास तपसे, धर्माबाद. न्यूज 1 महाराष्ट्र.